हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. आजचे एकदम शॉर्ट रीडिंग होणार आहे. ओके. आज आपण बघणार आहोत की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कोणत्या गोष्टींकडे फोकस करायची गरज आहे. फोकस्ड असा विषय असेल की तुम्हाला स्वतःमध्ये काय चेंजेस करायची गरज आहे किंवा तुमच्या लाईफच्या कोणत्या गोष्टीवर तुम्हाला फोकस करायची गरज आहे. ओके. सो ओके, मी 3 पाईल ठेवते. पिक अ पाईल रीडिंग करू. सिम्पल 1 कार्ड किंवा मॅक्सिमम 2 कार्ड्स येतील. ओके. 2 म्हणलं तर लगेच 2 कार्ड्स आली. ओके, हे 2 सेपरेट ठेवे. ओके. मी रीडिंग करतेच, बट मला ना मगाशी हे कार्ड्स घेताना एक गाणं खूप माझ्या मनात येत होतं. मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन, इसके वास्ते निसार है मेरा तन मेरा मन. ए वतन ए वतन ए वतन, जाने मन जाने मन जाने मन. सो मी ब्रेसलेट ठेवते, त्याच्यावरनं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ओके. पाईल नंबर 1 ब्लॅक टर्मोलाइन ब्रेसलेट, पाईल नंबर 2 पायराइट ब्रेसलेट अँड पाईल नंबर 3 मनी मॅग्नेट ब्रेसलेट. कोणतेही एक पाईल तुम्ही चूज करा. ओके. सो जास्त टाइम न घालवता पाईल नंबर 1 ज्यांनी पिक केले हे सुंदरसं ब्लॅक टर्मोलाइन ब्रेसलेट तुमच्यासाठी रीडिंग आहे की व्हिटॅलिटी अँड रेडियन्स. ओके. डिवोशन अँड चार्म. ओके. तुम्हाला कोणत्या गोष्टीकडे फोकस करायची गरज आहे, तर तुम्हाला कुणाकडनं व्हॅलिडेशन घ्यायची गरज नाही आहे. यू आर ऑलरेडी व्हॅलिड. ओके. तुमच्यामध्ये जो काही चांगुलपणा आहे त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला कुणाची व्हॅलिडेशन करायची गरज नाही आहे. यू कॅन एम्ब्रेस युअर ग्रेस. तुमच्यामध्ये जे एक मॅजिकल पॉवर आहे, तुमचा जो एक प्रामाणिकपणा आहे, तुमचा जो एक शांत स्वभाव आहे, लोकांवर ट्रस्ट ठेवायचा, लोकांवर प्रेम करण्याची जी एक भक्तिमय तुमची रचना आहे जी देवाने केली आहे, तुम्हाला त्या गोष्टीला एम्ब्रेस करायची गरज आहे. कुणाचं व्हॅलिडेशन घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही जितकं भक्ती रसामध्ये स्वतःला झोकून द्याल तितकं तुमची पॉवर जी आहे ती वाढत जाईल. हा तुमच्यासाठी मेसेज होता. चला, आता ज्यांनी हे ब्रेसलेट चूज केलं आहे, जे माझं फेवरेट आहे पायराइट ब्रेसलेट, तर त्यांच्यासाठी काय आहे मेसेज? हिबिस्कस, पॅशन, इन्स्पिरेशन, बसील, क्लॅरिटी अँड प्रोटेक्शन. वाव, दोन्हीही गोष्टी अशा आहेत म्हणजे मला असं दिसतं आहे ना की खूप प्युअर सोल आहे तुमची. ज्यांनी पण हे ब्रेसलेट चूज केलं आहे, ही पाईल चूज केली आहे, तुमची सोल खूप प्युअर आहे. तुम्ही मेडिसिनसारखं लोकांना हेल्प करता. तुमच्या बोलण्याने, तुमच्या इन्स्पिरेशन देण्याने, तुमच्या वागण्याने तुम्ही लोकांना हील करता. यू आर बॉर्न हीलर. सो त्या गोष्टींमध्ये लक्ष द्या. तुम्ही लोकांना इन्स्पायर करता, तुम्ही ज्या पद्धतीने जीवन जगत आहात, आणि तुम्ही एक स्वतः मेडिसिन आहात जे लोकांना लागतं त्यांच्या लाईफमध्ये पॅशनेटली पुढं जाण्यासाठी. ओके. तर तुमच्या या गोष्टींना नक्कीच तुम्ही एम्ब्रेस करा. तुम्ही प्रोटेक्टेड आहात, तुम्हाला त्रास नाही होणार. म्हणजे त्रास प्रत्येकाला होतो, बट तुमचं नुकसान नाही होणार. इन केस की मी तुम्हाला माझ्या लाईफचा सिम्पल एक्सपिरियन्स सांगते. मी लाईफमध्ये अशा पॉईंटला आले होते जिथे मला फर्स्ट टाईम असं वाटलं होतं की मला जगायचं नाही आहे आणि दिस इज
की डेड एंड दिसला होता मला, त्यावेळी देवाने मला ज्या पद्धतीने रिएम्बर्स केलं, म्हणजे म्हणतात ना की किती खोल आहे दुःख ते दाखवलं आणि त्याच्यानंतर वर काढलं. इट्स लाईक दॅट. तुम्ही सुद्धा त्याच गोष्टी कराल. तुम्ही लोकांना इन्स्पायर करता आणि तुम्ही प्रोटेक्टेड आहात. सो तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमचं काम करा. जे काही करताय ते करत राहा, बिकॉज तुमच्यामुळे लोक इन्स्पायर होत आहेत आणि त्यांच्या लाईफमध्ये तुम्ही मेडिसिनसारखं काम करतायत. देन क्लॅप फॉर यू. पाईल नंबर 3, ज्यांनी मनी मॅग्नेट चं कार्ड म्हणणार होते, मनी मॅग्नेटचं ब्रेसलेट चूज केलं आहे, तुमच्यासाठी काय मेसेज आहे? वाव, लिली, ग्रेस अँड रिबर्थ, डेझी, इनोसन्स अँड जॉय. वाव, ज्यांनी पण ही थर्ड पाईल चूज केली आहे, तुम्हाला एक सांगितलं जाते, जरी तुम्ही मटेरियलिस्टिक लाईफमध्ये इंटरेस्टेड असाल तरी सुद्धा तुम्ही एक स्पिरिच्युअल पर्सन आहात. म्हणजे मला असं दिसतं आहे की स्पिरिच्युअलिटी आणि प्रॅक्टिकॅलिटी या गोष्टींना तुम्ही चांगल्या पद्धतीने बॅलन्स करू शकता. तुमच्यामध्ये देवत्व आहे असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की तुमचं नेचर इतकं सुदिंग आहे, इतकं शांत स्वभाव आहे. भले तुम्हाला राग येत असेल, तुम्ही म्हणाल काय मॅम बोलताय तुम्ही, मला भरपूर त्रास होतो, मी भरपूर रागिष्ठ आहे, बट तो राग कशासाठी येतो माहिती आहे? इनजस्टिसवर. त्यामुळे तुमची सोल खूप प्युअर आहे. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने लाईफ जगता येतं तुम्हाला. तुमच्या लाईफमध्ये सतत प्रॉब्लेम्स येतात, पण त्या प्रॉब्लेममध्ये मार्ग कसा काढायचा आणि मटेरियलिस्टिक लाईफमध्ये शांतपणे प्रेमाने कसं जगता यावं तुम्हाला हे जमतं. तर त्या गोष्टींना एम्ब्रेस करत राहा अँड गॉड ब्लेस यू. देवाचं संरक्षण तुमच्याकडे कायम असेल. सो हेच होतं आजचं रीडिंग. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा. तुमच्याशी रिलेट झालं की नाही तेही सांगा. सो थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. टेक केअर. बाय.